मुदखेड या ठिकाणी आमचे सर्वेसर्वा म्हणजे बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राधेश्यामजी चांडक यांचा 75वा वाढदिवस हा आम्ही अमृत महोत्सवी उत्सव म्हणून साजरा करतो आहोत। बुलढाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक भाईजी यांच्या वाढदिवसानिमित्त निवासी मूकबधीर वसतिगृह येथे अन्नदान। बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राधेश्यामजी चांडक भाईजी यांच्या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी बुलढाणा अर्बन संस्था व परिवाराच्या वतीने शहरातील निवासी मूकबधीर वसतिगृह येथे अन्नदान, वृक्षारोपण इत्यादी सामाजिक उपक्रम घेत मुदखेड बुलढाणा अर्बन संस्था व परिवाराच्या वतीने माननीय श्री राधेश्यामजी चांडक भाईजी यांच्या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी विभागीय संस्थापक प्रफुल्ल संचेती सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा मुदखेडच्या वतीने निवासी मूकबधीर वसतिगृह मुदखेड येथे अन्नदान कार्यक्रम करण्यात आला। यावेळी माजी नगरसेवक माधव पाटील कदम, बंटी शेठ कलानी, प्रवीण सोने, शाळेचे मुख्याध्यापक गवलवाड यांच्यासह शाखा व्यवस्थापक रमेश गव्हाणे, सहाय्यक शाखा व्यवस्थापक राजेश सादुलवार, बालाजी गव्हाणे, अमोल देशमुख तसेच शाखेतील कर्मचारी बालकिशन तडकलवार, अविनाश हटकर, सुनील मोरे, सुदर्शन देशमुख, रोहित अंबरखाने, गोविंद पल्लेवाड तसेच अल्पबचत प्रतिनिधी सूर्यकांत देशमुख, दत्तात्रय लापशेटवार, पंढरीनाथ उत्तरवार, नरसिंग पिलगुलवार व इतर कर्मचारी उपस्थित होते। गव्हाणे सरांनी आम्हाला बोलवलं आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे बंटी शेठ, आमचे सहकारी गणेश सोनी, आमच्या बँकेतील सर्व कर्मचारी, आता रोहित असं सावकार असतील, आमचे सर्वच कर्मचारी
आणि ज्यांची शाळा मुकबधीर शाळेमध्ये ज्यांनी ही गोष्ट महत्त्वाचं म्हणजे आज जे 75वा भाईजींचा वाढदिवस आहे त्या व्यक्तिमत्वाचं जेवढं कमाल करावं तेवढं कमी आहे. कारण आपण एक आमचे दोन्ही मित्र इथं मारवाडी बसले हे म्हणून म्हणतात आम्ही ऐकतात कारण आमचे लहानपण मारवाडी समाजात गेले बिझनेस लोकांमध्येच गेलेलं आहे. इथे लोक म्हणजे काही हसत म्हणायचे की जहाँ ना पोहोचे बैल गाडी वहाँ पोहोचे मारवाडी हे त्यांचं मन होतं. म्हणजे ह्या लोकांच्या जिद होती की बा मारवाडी समाजानं खरंच राजस्थानमध्ये त्या काळामध्ये थोडे दुष्काळ पडायचे, शेती पिकायची नाही, खाण्यापिण्याची वांदे होती. तेवढ्या दुष्काळात त्या लोकांनी राज्य सोडून भारतामध्ये सगळीकडे जाऊन आज बघता सगळ्या टॉपचा समाज बिझनेसमध्ये मारवाडी आहे, गुजराती आहे. मुळात म्हणजे कसं असते घरी राहिले की माणूस सेफ झोनमध्ये राहते आणि त्यांना काही करायचं म्हणजे काही नसते, घर आहे आपलं सगळं सेफ असते, भाऊ असतात, भाऊकी राहते, गाववाड्याचे संबंध राहतात, सोयी राहतात म्हणून माणूस थोडा आळशी होतो आणि तो कोण्याही कामात लक्ष देत नाही. पण जेव्हा घर सोडून आपलं गाव सोडून दुसऱ्या राज्यात जातो किंवा दुसऱ्या गावात जातो मग त्याला काय नवीन मित्र परिवार, नवीन काहीतरी जोडायचं, नवीन बिझनेस उभा करायचा, नव्यानं घर उभा करायचं एक मोठी जीवनासमोर आलेली एक आव्हान असते. त्या आव्हानाला भाईजीने खूप चांगल्यारीत्या समोर गेले आहे. आपण म्हणता की 1986ला जवळजवळ 72 लोकांचे हे करून 12,000 भांडवल आज झालेली बँक 26,000 कोटीच्या टर्नओव्हर झालेली आहे, तयार झालेली आहे. ही काय साधी गोष्ट नाही. नॅशनलाइज बँकाला लाजवण्यासारखा आपला कारभार आहे. आपण सांगितलं की 10,000 कोटी जवळजवळ कर्ज वाटप आहे, 16,000 कोटी डिपॉझिट आहे. म्हणजे काय साधी सोपी गोष्ट नाही. म्हणजे एवढा मोठा व्यवहार करणं ते बी एवढ्या मोठ्या आशिया खंडातली टॉपची बँक आज त्यानं नाव रूपात आणली. त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे आज बघा आपल्या बुलढाणा जिथे मुदखेड शहरातच शाखेमध्ये किती जणांना आज रोजगार भेटला त्या निमित्ताने. असा रोजगार त्यांनी महाराष्ट्रामध्ये किती जणांना मिळवून दिला हे बी कौतुक करायसारखंच आहे. त्या माध्यमातून लोकांना रोजगार भेटला, व्यापाऱ्यांनाही सुद्धा त्या माध्यमातून पैसा भेटला कामासाठी. हे सगळं चांगलं घडून आलेलं आहे. त्यामुळे आज चांगल्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आपण ठेवला आणि एक चांगल्या व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसामुळे आपण एक चांगली सुरुवात करत आहोत. समाजामध्ये आज हे मुलं आहेत आपले ज्यांना काय ऐकू येत नाही, बोलता येत नाही आणि या शाळेमध्ये आपण ज्याचा जे प्रयत्न केला आहे ना काहीतरी मदत झाली पाहिजे. खरंच गव्हाणे सर तुमचं मी मनापासून अभिनंदन. चांगला उपक्रम आपण घेतला. आपल्या बुलढाणा बँकेच्या मी पुऱ्या टीमला शुभेच्छा देतो की आपल्या हातून मुदखेडमध्ये असं चांगलं कार्य व्हावं, बुलढाणा बँकेचं वरच्यावर चांगली प्रगती व्हावी आणि नाव लौकिक असंच राहावं आणि आपल्या हातून शाखेच्या वतीने असे चांगले कार्यक्रम व्हावे एवढी या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक भाईजी यांच्या वाढदिवसानिमित्त आज काय उपक्रम राबवलेला आहे? सर, आज बुलढाणा अर्बन शाखा मुदखेडच्या वतीने मूकबधीर विद्यालय मुदखेड या ठिकाणी आमचे सर्व म्हणजेच बुलढाणा अर्बनचे सर्व संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राधेश्यामजी चांडक यांचा 75वा वाढदिवस हा आम्ही अमृत महोत्सवी उत्सव म्हणून साजरा करतो आहोत. आमच्या बुलढाणा अर्बनच्या जेवढ्या काही भारतातल्या एकूण शाखा आहेत प्रत्येक शाखेवर काही ना काही एक सामाजिक उपक्रमाअंतर्गत आम्ही भाईजींचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करतो आहोत. शाखा मुदखेडच्या वतीने सुद्धा आम्ही मूकबधीर विद्यालय मुदखेड या ठिकाणी छोट्या चिमुकल्या लेकरांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला होता. तो कार्यक्रम आम्ही यशस्वी पार पाडला. कारण आमच्या भाईजींचं कर्तृत्वच असं आहे की त्यांनी सुरुवातीलाच सामाजिक बांधिलकी करत करत बँकिंगचा हा व्यवसाय या ठिकाणी आज 1986 पासून चालवत आलेला आहे. 1986चा जर विचार केला तर बुलढाणा अर्बन ही फक्त 72 सभासद आणि 12,000 रुपये भाग भांडवल एवढ्या कमी व्यवसायातून आज 26,000 कोटीच्या वर आज हा व्यवसाय झालेला आहे. हा एवढा मोठा डोलारा उभा करण्यामागे खंबीर नेतृत्व जे आम्हाला लाभलं, ज्यांचा आम्ही आज वाढदिवस साजरा करतो आहोत, असे आमचे आदरणीय भाईजी हे आहेत आमच्यासाठी सर्व आहेत. त्यांच्यामुळेच आज बुलढाणा अर्बन या यशोशिखरावर पोहोचलेली आहे. पतसंस्थांचा जर विचार केला तर आशिया खंडामध्ये आज बुलढाणा अर्बन ही 1 नंबरची पतसंस्था आहे. कारण जेवढ्या ठेवी या आर्थिक वर्षामध्ये वाढलेल्या आहेत 3,000 कोटीच्या वर या ठिकाणी ठेवी वाढलेल्या आहेत आणि कर्जाचा जर विचार केला तर 10,900 कोटी हा कर्जाचा आलेख आपण पाहतो आहोत. हे सर्व करत असताना सामाजिक बांधिलकी सुद्धा या ठिकाणी बुलढाणा अर्बन जपत असते. सामाजिक बांधिलकीमध्ये जसे की आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतो, वाढदिवसानिमित्त अन्नदानाचे कार्यक्रम घेतो, त्यानंतर रुग्णांना फळं सुद्धा आम्ही वाटप करतो.
असे बरेच काही सामाजिक उपक्रम आहेत ते आम्ही राबवत असतो. मागील काळी आपण देखील गेल्या वर्षीच असेच औचित्य साधून आपल्या बँकेकडून जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा देखील सत्कार केला होता. हो सर, ते सुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणूनच आम्ही बुलढाणा अर्बनचा एक सामाजिक उपक्रम म्हणूनच गुणवंत विद्यार्थ्यांचा मागच्या वर्षी आम्ही सत्कार केला. 10वी फर्स्ट, सेकंड, थर्ड असे विद्यार्थी आलेले होते आणि जे गुणवंत ठरलेले होते अशा सर्वच विद्यार्थ्यांचा आम्ही मागच्या वर्षी शाखेच्या वतीने शाखेमध्ये गावातील प्रतिष्ठित सर्व व्यक्तींना बोलवून आमचे विभागीय व्यवस्थापक श्री प्रफुल्ल संचिती साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी तो कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. महाराष्ट्रासह भारतात अनेक ठिकाणी बँकेचे बीज पेरलेले आहेत, जे की श्री राधेश्याम चांडक साहेब. अशा पद्धतीनं सर्वच ब्रँचमध्ये अशा पद्धतीचे उपक्रम राबवले. बुलढाणा अर्बन एकच आहे. बुलढाणा अर्बन एकच असल्यामुळं सगळीकडेच हे जे सामाजिक बांधिलकी आहे सगळीकडेच जोपासले जाते, जसं की आपल्याकडे जे आपण उपक्रम राबवतो तसेच.